लसूणी मेथी. श्री स्वामी समर्थ. तर मेथी निवडून स्वच्छ धुवून तर बारीक चिरून घेतलेली आहे मेथी. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया रेसिपीला. पहिले मसाला तयार करून घेऊया. मेथी काने घेतलेला आहे. मेथी माझी जादा आहे त्याकरता मी दोन्ही अर्धा अर्धा घेतलेला आहे. ह्याला थोडंसं भाजून घेऊया हलकंसं. आणि 2 चमचा तीळ, पोहे खायचे चमचे राहतात ना, आणि 1 चमचा बडीशोप. हे भाजलं गेलंय. ह्याला काढून घेते, थंड करून घेते. आणि आपल्याला एकाच भांड्यामध्ये एकाच कढईमध्ये करायची आहे रेसिपी. त्याकरता मी घेतलेलं आहे थोडंसं तूप आणि लसूण आपुटच ठेवायचं आहे, म्हणजे त्याला तुकडे वगैरे करायची जरूरत नाही आहे. लसूण छान असं तळून घेऊया. ह्यात घालून घेऊया मेथी. थोडंसं याला परतून घेऊया मेथीला. छान अशी परतून घ्यायची आहे मेथी आपल्याला, म्हणजे कडवा पण त्याचा कडूपणा जायला पाहिजे. कुणाकुणाला मेथी आवडत नाही, कडू लागते म्हणून. तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. मेथी परतली गेलेली आहे. आता ह्याच्यात काढून घेऊया साईडला. आता हे थंड झालेलं आहे. याला वाटून घेऊया. याची पेस्ट करून घेऊया. पिसलं गेलं. ह्याला थोडं पाणी घालून असं क्रीमी टेक्स्चरचं आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे. छान अशी ह्याची पेस्ट झालेली. चला तर आता फोडणीची तयारी करूया. इथं घेतला आहे 2 चमचा तेल, बारीक चिरलेली लसूण, चिरलेला लसूण तळलं गेलाय. आता घालूया बारीक चिरलेला कांदा. 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार बारके असेल तर कांदे बारके असेल तर 3 घेऊ शकता, आणि मोठे असेल तर 2 घेऊ शकता. माझे मीडियम मध्ये होते तर 2 कांदे मी घेतलेले आहे. आपला कांदा सुद्धा छान परतला गेलाय. आता त्यात घालूया टोमॅटो, बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटोची प्युरी वापरायची नाही आहे, टोमॅटो बारीक चिरूनच घ्यायचा आहे आपल्याला. टोमॅटो लवकर पकावं म्हणून थोडंसं मीठ. छान असं कांदा आणि टोमॅटो आपला परतला गेलेला आहे. मसाले घालून घेऊया. थोडीशी हळद, लाल तिखट, धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला मिक्स करून घेऊया. 1 2 3 सुक्या मिरच्या. आणि आता घालूया आपण हे जो वाटण तयार केलेला होता तो. किती छान असा बॅटर तयार झालेला आहे मिश्रणाचं. आता याला मिक्स करून हे सर्व परतून घ्यायचं आहे, नाहीतर खाली करपण्याची शक्यता असते. तर ह्याला सारखं हलवतच आपल्याला परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत ह्याला आपण छान परतून घेऊया. थोडंसं पाणी घालूया म्हणजे मसाले जळणार नाहीत. जो मिक्सर धुवून थोडंसं घातलेलं आहे. ह्याला परतून घेऊया मसाला. झाकून परतून घेऊया. आता ह्याला झाकण काढून बघूया. आता मेथी घालून घेऊया. तेल सुटलेलं आहे. आणि बघा सर्व मिक्स करून घेऊया. सर्व काही मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे मेथी. ह्याला 2 मिनिटं शिजून घेऊया, म्हणजे मेथी आता घातलेलं आहे ना मसाल्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे. तर अजून थोडंसं पाणी घालून याला 2 मिनिटं झाकून ठेवूया. थोडंसा घालूया. मिक्स करून घेते. याला झाकून ठेवूया. आता ह्याला बघूया झालंय का. वाव, बघा कलर किती छान आलेला आहे. तेल सुद्धा सुटलेलं आहे. तर चला आपली भाजी तयार आहे. गॅस बंद करून घेते. बघा किती छान झालेली आहे भाजी आपली. गॅस बंद केलेला आहे. आणि वरून थोडंसं
भाजलेली तीळ घालूया थोडीशी, छान लागते तीळ. आणि हा बघा आपली भाजी तयार आहे, किती छान. पुऱ्या घरामध्ये सुगंध ह्याचा दरवळत आहे. आपली भाजी तयार आहे. ही रेसिपी कुणाकुणाला आवडली त्याने लाईक शेअर जरूर करा आणि करून पहा. भाजी खूप छान होते. न खाणारे सुद्धा याला आवडीनं मागतील करून द्या म्हणून. आणि मुलंसुद्धा आपल्या आवडीने खातील. आणि ज्याला टिफिनची जरूरत आहे त्यांनी अशा भाज्या करून टिफिनमध्ये घालावं. किती छान झालेली आहे बघा भाजी. तयार आहे की नाही आपली ही लसूणी मेथी.